आज गोंदिया जिल्ह्याचा जो नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि आदिवासी जो तालुका आहे देवरी, या ठिकाणचे जे आमदार आहेत संजय पुराम यांच्या वतीने भव्य असा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। या ठिकाणी राज्याचे जे राज्यमंत्री आहेत पंकज भोयर हे देखील उपस्थित होते। या संपूर्ण सोहळ्याविषयी आपण अधिकची माहिती जाणून घेऊ। आपल्यासोबत आमदार संजय पुराम आहेत। संजय भाऊ, किती जोडपी या ठिकाणी विवाहबद्ध झाले आणि नेमकी कशी कल्पना आली या विवाह सोहळ्याची तुम्हाला? खरं म्हणजे हा आमचा आदिवासी नक्षल भाग आहे। मोठ्या प्रमाणात माझा आदिवासी समाज या ठिकाणी राहतो आहे। मागच्या वर्षी माझ्याकडे जवळपास 50 आदिवासींचे लग्नाचे पत्रिका आले। माझी पत्नी सौ सविता पुराम यांनी मला म्हटलं की साहेब 50 आदिवासींचे लग्नाची पत्रिका आपल्याकडे आलेली आहे। भरपूर लग्न आदिवासी समाजात लागतात, मग ते वैयक्तिक लग्न जेव्हा करतात त्यावेळेस वैयक्तिक न राहता आपण सामूहिक विवाह सोहळा करू शकतो का? मी म्हटलं हो। आणि त्याच वर्षी आम्ही निर्णय घेतला आणि पहिल्याच वर्षाला 121 जोडपे विवाहबद्ध झाले। या 2026 मध्ये जवळपास 91 आदिवासी मुला मुलींचे विवाह संपन्न झाले। दिवसेंदिवस महागाई वाढत आहे। आता 25,000 रुपये अनुदान देत आहे, 50,000 करण्याची मागणी तुम्ही राज्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आणखी काय भविष्यात बदल करण्यात या विवाह सोहळ्यामध्ये आपण? खरं म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये जर मागणी ही आलेली आहेच, पण त्याच्यामध्ये अजून एक बदल करणार आहोत। आता आम्ही 25,000च्या ऐवजी 50,000ची मागणी केली आहे वरवधूंना, त्यांना अनुदान राशी। त्याचबरोबर आम्ही एक बदल करतो आहे, शासनाला विनंती देखील करणार आहे की छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचे मुलं मुली देखील आमच्या राज्यासोबत विवाह करतात, रोटीबोटी व्यवहार होते आणि त्याच्यामुळे त्यांनाही सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करावे अशा प्रकारची देखील आपण मागणी करणार आहे। निश्चितपणे होते या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी सांगितलं आहे की भविष्यामध्ये या ठिकाणी जे विवाह सोहळ्यामध्ये जे जोडपी विवाहबद्ध होतील त्यांना 25,000हून 50,000 मानधन देण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी दर्शविलेला आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, देवरी, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।